नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज गणपतीचा 5वा दिवस आहे। काल गौरीचं आगमन झालेलं आहे आणि आज आहे गौरीचा वौसा। आणि या वेळेला काय झालंय, पूर्वा आहेत। पूर्वा एक मुहूर्त असतो जो गौरीच्या टायमाला असतो आणि तो वर्षात म्हणजे 2-3 वर्षातून एकदा असा येतो। आणि तेव्हा आमच्याकडे ज्या मुली असतात, कुवाऱ्या मुली असतात, त्यांना वौसा दिला जातो। तर आज या वर्षी जसं पूर्वा आलेला आहे, जसं आता एवढ्या गर्दी होणार आहे ना आमच्या गौरीजवळ, कारण का खूप आता वौसे येणार, म्हणजे नवीन मुलींना, कुवाऱ्या मुलींना वौसे देतात पहिलाच। आणि मग लग्नानंतर जो असतो तो नवऱ्याकडचा असतो, असं काहीतरी असतं। तेव्हा सूप असतं। आणि जेव्हा कुवारी मुलं, आता मी आहे तर मला सुपली देणार आहे आणि आईने माझी सुपली रेडी केलेली आहे। आपण पण थोड्या वेळाने तयार होऊ, अजून आपली आरती झालेली नाही गणपतीची। पहिला गणपतीची आरती होईल, मग गौरीची आरती होईल आणि मग आपण तयार व्हायला घेऊ। तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलाच असेल, आपल्या ज्या गावच्या बायका आहेत त्यांनी किती धम्माल केलेली आहे। आपल्या गावच्या बायका ज्या आहेत त्या खूप हौशी आहेत आणि त्यांनी आता मसळ्यामध्ये जेव्हा आता 2-3 आठवड्यापूर्वी म्हणजे श्रावणामध्येच मसळ्यामध्ये कॉम्पिटिशन होती, फेऱ्या ज्या डान्स असतात त्याची। तर त्या कॉम्पिटिशनमध्ये 3rd नंबर त्यांनी काढून आणला आहे, म्हणजे मिळवला आहे। खूप चांगलं गोष्ट आहे आणि आता त्या जास्त ॲक्टिव्ह झालेल्या आहेत की त्यांना अजून काय इम्प्रूव्हमेंट करायची आहे हे पण त्यांना कळतं आहे। आणि खरंच खूप छान वाटतं, त्यांचा जो जोश बघून आहे ना तो खूप छान वाटतो बघून। आणि मी पण त्याच्यामध्ये, आम्ही सगळ्याच घुसलो होतो, बघितलंच असेल तुम्ही। खूप धमाल असते गावी गणपतीला आणि तुम्हाला ही मजा येते की नाही कमेंट करून सांगा नक्की मला। आता आपण गणपतीच्या आरतीला जाऊया, मग तयार होऊया। आणि आईने जो माझी सुपली जी आहे ती तयार केलेली आहे ती तुम्हाला मी दाखवते। आई, ही तू माझी सुपली तयार केलीस, त्यात काय काय टाकलेस सांग? त्या सुपलीमध्ये पानाचा हिरा भरला, त्यावर सुपारी ठेवले, पानं टाकली, फुलं टाकली, तेलडं टाकलं,
हळद लावले, कुकू लावलाय, नारळ ठेवलाय, फळ ठेवलाय, काकडी ठेवले आणि आता 5 पोळ्या टाकायच्या आणि आणि सूप बांधायचं. पोळ्या अजून टाकायचे आहे, ते मोठी आई बनवते आहे. असं आईने आज सूप तयार केलं इथे. आणि या तेलड्याचा जो मान आहे तो आज जास्त आहे ना आई? तेलड्याचा मान आहे आज, तेलड्या गौरीला पाहिजे. आणि इथे आपण धागा लावणार आहे ना? हा, तो धागा कशासाठी लावतो? तर धागा देवावरती हा भरमसूप टाकायसाठी. तर आता असा हा आईने सूप तयार केला आणि तो नंतर ववसणार आपण देवीला. माते की सुख करता दुःख हरता तर इथे फायनली आम्ही सगळे तयार झालेलो आहोत. माझा आजचा लुक कसा वाटतोय ते सांगा नक्की. मी कशी दिसते ते पण सांगा. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली की आज पूर्वा आहेत, तर मुंबईला पण कस्तुरी आणि जुई वैदूचा सूप जो आहे सुपली ववसणार आहे, तर त्याचा व्लॉग शुभम बनवणार आहे. तर तो व्लॉग पूर्ण वेगळा येणार आहे. आणि आता आपण आपला तिथे नंबर असतात, आज गर्दी आहे जसं मगाशी बोलली ना. आता एक सूप येतो आहे, ते तुम्हाला दाखवते. आणि तिथे गर्दी, आपण नंबर लावून ठेवला, तर कधी नंबर येणार आपल्याला माहिती नाही. बघूया आता. आणि इथे बघा पण तयार झाले. असं हस हस शूट चालू सगळीकडे.
आली भादवत वरसानी घरी गौराई माऊली ग आली भादवत वरसानी घरी गौराई माऊली ग माझी लाडाची गौराई दीड दिवसाची पाहुणी ग दिवसाची पाहुणी माझी लाडाची गौराई दीड दिवसाची पाहुणी ग दिवसाची पाहुणी माझी लाडाची गौराई दीड दिवसाची पाहुणी ग दिवसाची पाहुणी नव्या शुभ्र सुती वस्त्रांनी घ्याहो पायतीचे पुसुनी दृष्ट काढा गौराईची मीठ मोहरी ओवाळुनी आण घरात गौराईला पाट बसाया द्या चंदनी आण घरात गौराईला पाट बसाया द्या चंदनी माझी लाडाची गौराई दीड दिवसाची पाहुणी ग दिवसाची तर आताच आपण आपल्या सुपली जी आहे ती वौसून आलेलो आहे आणि अजूनपर्यंत आमच्याकडे फोटोशूट आमचा कधी संपत नाही आणि काकूला आता टाइम भेटलाय जरा म्हणून काकू आले इथे फोटो काढायला. नाहीतर काकू बिझी होती कारण का तिथे सगळ्यांना जेवण वगैरे वाढावं लागतं म्हणून. तर तुम्हाला कसं वाटलं? आमच्याकडे वेगळी पद्धत आहे. मी हा व्लॉग आहे म्हणजे आमच्या गावी कशी पद्धती असतात ते तुमच्यासोबत शेअर करते आहे. कारण का मला पण वाटतं की आमच्या गावाच्या पद्धती आहेत, ज्या परंपरा आहेत त्या सगळीकडे दिसल्या पाहिजेत, सगळ्यांना कळाल्या पाहिजेत करून. आणि खूप धमाल येणार आहे. आज लास्टचा दिवस आहे तर खूप धमाल येणार आहे. पण एक वाईट पण वाटतं आहे की 5 दिवस गणपतीचे कसे निघून गेले आम्हाला कळलंच नाही आणि थोडंसं वाईट वाटतं आहे कारण का बाप्पाला आपल्याला उद्या निरोप द्यावा लागणार आहे म्हणून. पण काय नाही, आज आपण खूप धमाल करणार आहोत. काल जशी धमाल केली तशीच त्याच्याहून जास्त करणार आहोत. आज पण नाच येतील बरेचसे कारण का लास्टचे 2 दिवस आहेत तर त्याच्यामध्ये जास्त नाच येतात. पहिल्या 3 दिवसात असं जास्त कोणी येत नाही. तर चला आता आपण जेवून घेऊया. तिकडेच जेवणार आहे आपण गौरीच्या इथे, तिथे प्रसाद आहे तो खाऊन घेऊया. तर आमच्या वहिनीचा म्हणजे पहिला सूप होता तर आता तो आलेला आहे जसं तुम्ही बघितलं. आणि पुढच्या वर्षी तिथं परत सूप असतं आता. आणि इथे बघा ह्यांचं काय चाललं आहे. आज प्रोग्राम आहे तर ह्यांची जोरदार तयारी चालू आहे. ह्यांची प्रॅक्टिस चालली आहे आता, नाही संध्याकाळीच बघा तुम्ही. आणि मी अजूनपर्यंत साडी अशीच ठेवलेली आहे. माझा लुक जो आहे तो असाच ठेवला आहे कारण का संध्याकाळी परत मला काष्टी साडी घालायची आहे नंतरला. आता सगळे वहिनीच्या माहेरचे आलेत लोक तिचा सूप घेऊन. आता आतमध्ये बसले सगळे तर मी काय जाऊ शकत नाही, मी बाहेर बसले. आणि इथे हा वहिनीचा सूप आहे ज्याच्यामध्ये करंजा आहेत आणि वेगवेगळ्या सूर्य चंद्र कुठे आहे? चंद्र पान बनवले, वेगवेगळे शेप, कमळाचं फूल आणि इथे हा स्वस्तिक बनवला.
भजन इथे मस्तपैकी रंगलेला ते आता संपले आहे. आता आपण आरती करणार आहे. सगळी फॅमिली इथे आलेली आहे, अजून यायची आरतीसाठी सगळे. तर आता आपली आरती वगैरे झालेली आहे. तर आता आपण जेवून घेऊया आणि आपला जो प्रोग्राम आहे त्याची तयारी करायला घेऊया, नाही तर ह्या सगळ्यांना झोपा येतील. आणि आज रात्र पूर्ण गाजवायची आहे. काय बोलतो धनंजय? नक्की नक्की आजची शेवटची रात्र आहे. आणि धनंजय गाणं बोलणार आहे. आवाज ऐकलाय का कोणी माझा? भजन करताना आमच्या दोघांचा घसा गेलेला आहे कामातून. माझा तर अगोदरपासूनच घसा बसला होता आणि याला पण सर्दी झाली होती, तरी पण आम्ही मस्त आज खूप मजा आली. आज भारी मजा आली, खूप भारी मजा आली. म्हणजे भजनाचं आम्ही प्लॅनिंग काहीच केलं नव्हतं. आम्ही सहज बसलो आणि मग सगळे आले आणि एकदम भारी भजन झालं. एकदम मग्न झालेलो भजनामध्ये. मस्त मजा आली. सो आम्ही तयार झालेलो आहोत रात्रीच्या प्रोग्रामसाठी. मी काष्टी साडी घातलेली आहे, सगळ्यांनीच घातलेली आहे. माझा आवाज थोडा बसलाय आणि आता थोड्या वेळाने प्रोग्रामला आपण सुरू करूया. मी पहिलाच सांगते, आमची प्रॅक्टिस जसं मी पहिला पण सांगितलेलं की आमची प्रॅक्टिस एकच दिवसाची असते, 1 किंवा 2 दिवसाची. तर प्रॉपर सगळं होत नाही, थोडं इकडे तिकडे होतं, पण आम्हाला मजा येते म्हणून प्रोग्राम आम्ही दरवर्षी करतो, कारण का आम्हाला मजा येते. तर तुम्हाला पण मजा येईल, नक्कीच येईल. पण जर इकडे तिकडे झालं तर प्लीज सांभाळून घ्या आम्हा सर्वांना. आता आपण थोड्या वेळाने प्रोग्रामला जे आहे ते सुरुवात करूया आणि माझा पूर्ण लुक बघा तुम्ही कसा वाटतं ते, आणि मला कमेंट करून नक्की सांगा. शिवशंकराला टोपी त्रिपुरा सुनेसा टोपी शिवशंकराला टोपी गणपती गणपती राणी झाला माझ्या हाताने